सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांचा संताप अखेर रस्त्यावर उतरला आहे। वेंगुर्ला तालुका वीज ग्राहक संघटनेच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी महावितरणच्या वीज वितरण कार्यालयावर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी अधिकाऱ्यांना नागरिकांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले। स्मार्ट मीटर नको, सुरळीत वीजपुरवठा हवा, गोवा राज्याच्या धर्तीवर वीजदर आकारावेत, योग्य व्होल्टेजसह दर्जेदार वीजपुरवठा मिळावा अशा प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या। तसेच स्मार्ट मीटर योजनेविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णयही यावेळी जाहीर करण्यात आला। या आंदोलनामुळे वेंगुर्ल्यातील वीज प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। तुम्ही अधिकारी आणि कर्मचारी चोरी केली आमच्या मीटरची। मी सरळ सांगतो, अधिकारी तुम्हाला काय अधिकार आहे आमच्या मीटरला हात घालायचा? मी विचारतो ना सरळ स्पष्ट। तुम्हाला त्या मीटरवर शंका आहे ना? माझा पहिला प्रश्न हा होता, माझा मीटरचा बिल जास्त येतो म्हणून मी तुमच्याकडे आलो होतो। आल्यानंतर तुमच्या मीटर मध्येच बिघाड आहे म्हणून तुमचं आमचं मीटर काढून घेऊन गेले आणि तिथे स्मार्ट मीटर बसवला यांनी। यांचे कर्मचारी आहेत। साई कुठे गेले? साई तुम्ही होता ना, आलेला बघा, आलेलात की नाही? मग मला सांगा, तुम्ही समोर या आणि सांगा साहेबांना। सिरीजमध्ये मीटर लावतो, दोन्ही मध्ये जे फरक आहे लावत नाही तो। माझा मुद्दा हा नाही, मीटर जोडलेला नाही, त्या मीटरला सिरीजमध्ये लावतो, दोन्ही मध्ये जो फरक आहे कार्य तत्पर पाहिजे। मला सांगा, जून मध्ये पाऊस पडतोय तर मे महिन्यामध्ये ट्री कटिंग वगैरे हे सगळं कामं संपली पाहिजे। तुम्ही आम्ही लोक येणार तेव्हा तुम्ही ट्री कटिंग करायला घेता, बरोबर? आणि हे पैसे तुम्ही खाता सगळे, असा आमचा आरोप आहे तुमच्यावर। हे तुम्ही दरवर्षी खाताय। काय बोलताय? नगर परिषद ती काम करता, आमच्या करता नगर परिषद वाले काम करतात। लाईन केव्हा केलेली आहे? तुमच्या दारातलं तुम्ही साफ करत नाही, आमच्या दारातलं साफ तुमच्या गेले जवळजवळ 5-6 दिवस वेंगुर्ला तालुक्यामध्ये डिव्हिजनमध्ये येणारी गावं, बरीचशी गावं ही अंधकारमय परिस्थितीमध्ये होती। 4 ते 5 दिवस सतत त्या गावामध्ये वीज पुरवठा नव्हता आणि ह्या सतत तक्रारी आमच्या वीज ग्राहक संघटनेच्या ग्रुपवरती पडत होत्या। लोकांचे सारखे फोन होते, रात्री 1-1 वाजेपर्यंत फोन येत होते की आमच्या गावामध्ये लाईट नाही, आमच्या गावामध्ये अद्यापर्यंत लाईट आली नाही, कोण म्हणतो 24 तास झाले, कोण म्हणतो 3 दिवस झाले, अशी सगळी परिस्थिती, दोलायमान परिस्थिती झाली होती। ठिकाणी आज अशी मागणी केली होती की जोपर्यंत प्रत्येक घराघरामध्ये वीज खंडित जी झाली आहे ती सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही, अशी आम्ही आज या ठिकाणी भूमिका घेतली होती। त्याचबरोबर काही लोकांची आज भरमसाठ स्मार्ट मीटरमध्ये भरमसाठ वीज बिलं आलेली आहेत। त्यांना 10-12 हजारपर्यंत वीज बिल हातामध्ये काढून दिले, भरा म्हणून सांगितलं। त्याच्याविरुद्ध आम्हाला आवाज उठवायचा होता। आणि तिसरा विषय होता की लोकांचा सगळ्यांची अजूनही मागणी आहे, ठाम मागणीवरती लोक आहेत की स्मार्ट मीटर नको, आणि यासाठी जे काही अदानी कंपनीकडनं जो काही त्यांना ठेका दिलेला आहे पूर्णपणे या महाराष्ट्रामध्ये वीज तुम्ही स्मार्ट मीटर हे बदला, पण स्मार्ट मीटरचं एवढी